उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहे आणि मुलं घरी असताना ते नेहमी आपल्याकडे अधूनमधून अगदी काहीतरी चटपटीत किंवा अशा वेगवेगळे पदार्थ आपल्याला नेहमी ते खायला मागत असतात. तर त्याच निमित्ताने आज आपण झटपट पद्धतीने ओरिओ बिस्किटापासून केक कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला साधा सोप्या पद्धतीचा केक तयार आहे. तर सर्वात प्रथम आपण जे भांडं म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचं ते भांडं आपण गरम करायला ठेवणार आहोत. त्यामुळे काय असतं आपला केक एकसारखा छान स्पंजी आणि जाळीदार तो तयार होतो. तर इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपल्याला जाड मीठ हे टाकून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण कमी जास्ती म्हणजे घातलं तरी काही हरकत नाही. जर आपल्याकडे जाड मीठ नसेल तर बारीक मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही. लगेच काय करायचं त्यावरती एखादी जाळी आपण ठेवून लगेच कुकरची झाकणाची जी शिट्टी असते ती काढून या पद्धतीने आपण झाकण लावून कुकर हा मंद आचेवरती गरम करायला ठेवून द्यायचा. आपला तिकडे कुकर गरम होतो आहे. त्यानंतर लगेच आपल्याला केक बनवण्यासाठी लागणारं जे आपल्याकडे भांडं असेल त्या भांड्याला काय करायचं तेल लावून किंवा तूप लावून आपल्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर हा लावून घ्या. जर बटर पेपर नसेल तर आपण मैदा देखील लावला तरी काही हरकत नाही. तर ब्रशच्या सहाय्याने मी आता ह्या भांड्याला तेल लावून घेते. आता आपल्याला कितपत केक बनवायचं आहे किंवा आपल्या घरात जे भांडं असेल फक्त जे भांडं तुम्ही वापरणार असाल ते ॲल्युमिनियमचं वापरा, जेणेकरून आपला केक हा चटकत नाही, अगदी तो परफेक्ट तो बेक होतो. तर मी बटर पेपर लावून घेतलं आहे. बटर पेपरला देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे काय असतं केक लवकर तो निघतो. तर इकडे आपलं जे आपल्याला केक बनवायचं भांडं होतं ते देखील आपण रेडी करून घेतलं आहे. त्यानंतर इथे मध्यम आकाराचे जे 10-10 रुपयाला पॉकेट येतात ओरिओ बिस्किटचे ते मी इथे 2 वापरते. आता तुम्हाला केक किती जाड बारीक आणि प्रमाण किती हवं आहे त्यानुसार आपण बिस्किटांचं प्रमाण जास्ती कमी करून देऊ शकता. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्या आणि त्यामध्ये लगेच आपल्याला बिस्किटाचे ह्या पद्धतीने तुकडे तयार करून घ्यायचे. जर तुम्हाला केक डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही याच्यामधलं जे व्हाईट क्रीम असतं ते काढून आणि वरती डेकोरेशनासाठी वापरलं तरी काही हरकत नाही. तर बिस्किट मी संपूर्ण यामध्ये कट करून घेतले. लगेच छान आपला केक गोड व्हायला हवा त्यासाठी इथे 3 ते 4 चमचे पोहे खाण्याचे त्यामध्ये पिठी साखर घालून मिक्सरला छान याचं पावडर तयार करून घेतले. पहिले आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपण यामध्ये दूध घालून पुन्हा मिक्सरला याला फिरून घ्यायचं आहे. आता आपलं परफेक्ट असं केकसाठी लागणारं बॅटर हे तयार झालं आहे. दुधाचं प्रमाण अंदाजाने इथे मी वापरलं आहे. अगदी कमी प्रमाणात दूध हे लागतं. बिस्किट पटकन दूधमध्ये मेल्ट होतं म्हणजे जास्ती दूध वगैरे लागत नाही का ते आपण आधीच कुक केलेलं असतात म्हणून जास्तीचं दूध हे बिस्किट पीत नसतात. तर इथे मी अगदी थोडासा बेकिंग सोडा घातला आहे. जर तुम्हाला इनो फ्लेवर आवडत असेल तर बेकिंग सोड्याच्या जागेवरती इनो सोडा वापरला तरी काही हरकत नाही. पण इनो सोड्यामुळे थोडंसं बिस्किटाच्या चवमध्ये आपल्या केकच्या चवीत फरक पडतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन ते इनो न वापरता तुम्ही इथं बेकिंग सोडा वापरा. त्यामुळे आपलं जे केक असतो तो अगदी छान तयार होतो. अगदी थोडंसं यामध्ये आपण दूध घातलं आहे. दूध घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. एका डायरेक्शनाने फक्त काही सेकंदांपर्यंतच आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. जास्त वेळ फेटून घ्यायची गरज नाही. यामुळे काय असतं जी हवा तयार झालेली असते आपल्या बॅटरमध्ये ती निघून जाते आणि त्यामुळे आपला जाळीदार असा जो स्पंजी असा आपला केक तयार होत नाही. म्हणून मी काही सेकंदांपर्यंत फक्त आपला सोडा व्यवस्थित मिक्स व्हाईपर्यंत आपल्याला त्याला छान फेटायचं आहे आणि लगेचच बॅटर आपल्या ह्या भांड्यामध्ये ओतून त्याला बेक करण्यासाठी आपण आता ठेवून देऊया. तर आता आपले जो कुकर आहे आणि पुन्हा की जे पातेलं जे भांडं आपण वापरतो आहे केक बनवण्यासाठी ते किती जाड बारीक आहे त्यानुसार आपल्याला केक बेक होण्यासाठी टाईम हे लागू शकतो. तर आता मी इथं मंद आचेवरती 20 मिनिटभर आता हा केक बेक करून घेते. तर थोड्या वेळाने तुम्ही बघा आपलं 20 मिनिटानंतर अगदी परफेक्ट असा आपला केक हा तयार झाला आहे. अशाच पद्धतीने कुठल्याही प्रकारचं आपण बिस्किट वापरून केक बनवला तरी काही हरकत नाही. अगदी छान असा आपला हा केक तयार होतो. तर इथे मी हलकासा केक गार होऊ दिला आहे आणि तुम्ही सुरीच्या सहाय्याने चेक करून बघा. अजिबात मिश्रण हे आपलं लागत नाही आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला केक हा बेक तयार झाला आहे. तर याला मी आता पुन्हा आणखी थोड्या वेळ गार होऊ दिला आहे आणि गार झाल्यानंतर लगेचच आता आपण काय करणार आहोत केक हा काढून घेऊया.
प्लेटमध्ये आपण केक काढून घेतले आणि जो काही बटर पेपर आपण याला लावला होता तो आता हळूवार व्यवस्थित त्याला काढून घ्या. अगदी सहज पटकनी हा पेपर निघतो, अजिबात वेळ वगैरे लागत नाही. नक्की तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने असा हा केक नक्की करून बघा. मुलं अगदी आवडून खातील. एवढा छान हा आपला केक तयार होतो. जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा अगदी कमी साहित्यात, कमी खर्चामध्ये आणि अगदी झटपट पद्धतीने अगदी परफेक्ट असा आपला हा केक तयार झाला आहे. याच केकपासून आता जे चॉकलेट बाउल वगैरे बनवले जातात ते देखील आपण याच्यापासून बनवून घेऊ शकतो. अगदी परफेक्ट असा आपला केक तयार आहे.